कला दर्पण न्यूज। दृढ विश्वासाने भक्तिभाव टिकवून ठेवून आध्यात्मिक मार्गात मोक्षरूपी लक्ष्याच्या ठिकाणी संधारण असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केले। ते आडी तालुका निपाणी येथील संजीवनगिरीवरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीने चैत्र पौर्णिमेनिमित्त सर्वेज्य सांस्कृतिक भवनात आयोजित प्रवचन कार्यक्रमात बोलत होते। यावेळी सकाळी दत्त मंदिरामध्ये श्री दत्त गुरुचरणी अभिषेक अर्पण करून महाआरती करण्यात आली। रात्री 7:30 वाजता नामजपानंतर आयोजित प्रवचन कार्यक्रमात बोलताना परमपूज्य परमात्मराज महाराज पुढे म्हणाले, जपून ठेवण्यास योग्य अशा बाबी समजून घेणे महत्त्वाचे आहे। संधारण म्हणजे जपून ठेवणे। मनुष्य देहरूपी भरजरी वस्त्र मिळाले आहे। बऱ्याचशा लोकांना मानव देहरूपी अमूल्य वस्त्र कशासाठी मिळाले आहे हेच माहिती नाही। केवळ सांसारिक गोष्टींसाठी वापर करतात। या देहरूपी भरजरी वस्त्राचा चांगला वापर करून आध्यात्मिक लक्ष्य प्राप्त करावे, मोक्ष मिळवावा असे साधू संत सांगत आले आहेत। संपूर्ण जीवनभर मन एकाग्र ठेवून लक्ष्याचे संधारण ठेवणे आवश्यक आहे। व्यावहारिक जीवनातही लक्ष्याचे संधारण आवश्यक आहे। आध्यात्मिक मार्गात मोक्षरूपी लक्ष्याच्या ठिकाणी संधारण असणे आवश्यक आहे। छोट्याशा सुईमध्ये दोरा ओवून ठेवला तर ती सुई हरवली जात नाही। त्याचप्रमाणे भक्तिरूपी सुईमध्ये दृढ विश्वासरूपी दोरा असल्यास ती सुई हरवत नाही। चित्तातील भक्ती हरवू नये त्यासाठी दृढ विश्वास हवा। भरपूर संकटे आले तरीही भक्तीमुळे आपले चांगलेच होणार हा दृढ विश्वास असेल तर भक्ती टिकून राहते। यालाच सद्भक्ती संधारण असे म्हणतात। भक्ती, ज्ञान, वैराग्य या बाबी जपून ठेवणे आवश्यक आहे। त्यासोबतच मनुष्य देहही सांभाळून ठेवणे आवश्यक आहे। उद्धार करून घेण्या एवढी बुद्धी केवळ मनुष्याकडेच आहे, म्हणून देहाचे संधारण ठेवणे आवश्यक आहे। मनुष्य देहातील इंद्रिय विशिष्ट कार्याचे संधारण करतात। एखाद्या इंद्रियामध्ये बिघाड झाल्यास खचून जाऊ नये। कितीही त्रास झाला तरीही देहाचे संधारण करणे आवश्यक आहे। देह जपणे आवश्यक आहे। पोट भरण्यासाठी उपयोगात येणाऱ्या अर्थात व्यावहारिक विद्येचा अहंकार असू नये। अध्यात्म ज्ञान श्रेष्ठ आहे। एकच चैतन्य आहे ही भावना असावी। ज्ञानाने मोक्ष मिळतो, परंतु विनयाने ज्ञान शोभून दिसते। आध्यात्मिक क्षेत्रात सुनीतीच्या सुरीतीच्या द्वारे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करावा। राजेशाहीच्या काळात राजाने बोटाच्या इशाराने सैन्यांना बोलावले, तेव्हा सैन्याने विचारले असता राजा म्हणाला, मी माझ्या बोटाचे बळ आजमावून पाहिले। पूर्वीच्या काळी राजे लोकांच्या बोटात बळ होते, ते बोटाने आज्ञा करायचे। मात्र सध्याच्या काळात सामान्य जनतेच्या बोटात बळ आहे। जनतेच्या बोटात बळ आहे ते बळ मतदानाच्या दिवशी बटनावर बोट दाबून प्रकट केले जाते। अध्यात्म विश्वाचेही बळ आहे ते समजून घेणे आवश्यक आहे। चांगल्या कार्यासाठी मेहनत करणे आवश्यक असून चोर, आतंकवादी वाईट गोष्टींसाठी मेहनत घेत असतात, परंतु ती मेहनत उपयोगाची नाही। चांगल्या कामासाठी मेहनत घेणे आणि चांगल्या विचारांचा अवलंब करणे आवश्यक आहे असे सांगितले। यावेळी अभिजित व अक्षय दिलीप चौगुले कागल, विजय सुब्राव कदम कागल, श्रीकांत विष्णू चौगुले, चंद्रकांत विष्णू चौगुले कोल्हापूर यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी बंदूर येथे हॉस्पिटल निर्माण कार्यासाठी देणगीदार श्रीमती मेघमाला धैर्यशील रणनवरे, सुप्रिया धैर्यशील रणनवरे, सचिन रणनवरे, शेंडूर, उद्योगपती सुखदेव सोळुंखे कोल्हापूर आदी मान्यवरांचा परमपूज्य परमात्मराज महाराज व देवीदास महाराज यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी आडी, बेनाडी, कागल, निपाणी आदी भागांसह बेळगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, पुणे, मुंबई, नाशिक, बीड इत्यादी जिल्ह्यांसह कर्नाटक, महाराष्ट्र, गोव्यातून मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांनी प्रवचन व महाप्रसादाचा लाभ घेतला। भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा। श्री सरदार नाळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर, पोलीस उप अधीक्षक, संपर्क क्रमांक 96 73 50 65 55। कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर 96 73 50 65 55 78 75 33 33 33। कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 0231 25 40 98 9। व्हॉट्सअप क्रमांक 78 75 33 33 33। निशुल्क फोन क्रमांक 1064। ईमेल dysp@kolhapur@gmail.com। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.